प्रेक्षक, वक्ते, जाणकार, श्रोते, बंधू आणि भगिनींनो, केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे। मी अश्विनी अंकुश उदिरे, ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वसंतनगर कोडगाव तालुका मुखेड ची विज्ञान शाखेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे। केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची योग्य अंमलबजावणी या विषयावर आपलं मत मांडणार आहे। सर्वांनाच माझा सस्ने नमस्कार। ज्ञानाशिवाय माणूस अपूर्ण आहे, पण ही संपत्ती प्रत्येकालाच मिळते असे नाही। अनेक वेळा गरिबीच्या जाळ्यात अडकलेली ही स्वप्ने वेळेपूर्वीच कोमेजतात। शिक्षण हा आयुष्याचा पाया आहे हे जिथं म्हटलं जातं, तिथं हाच पाया भक्कमपणे उभारण्यासाठी काहीची आर्थिक परिस्थिती नसते। तेव्हा या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजना जणू काळोखातला दीप, तहानलेल्या जमिनीवरचा पावसाचा थेंब किंवा उगवत्या सूर्याची पहिली किरण ठरत असते। ज्याच्याकडे असते ज्ञान त्याचे भाग्यवान। यासाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी पंखांना मिळालेली बळ होय। केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी या विषयाच्या अनुषंगाने शिष्यवृत्ती योजना का असावी, शिष्यवृत्तीचे फायदे, शिष्यवृत्ती योजनेची योग्य अंमलबजावणी का असावी आणि त्याचा जनमानसावर पडणारा प्रभाव आणि त्यातून समाजात घडणारा बदल सांगू इच्छिते। गरिबीच्या काळोखात झगडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जणू आशेचा दीपस्तंभ ठरतो। किती काटेरी वाटा असतात आणि किती शिष्यवृत्ती त्या काटेरी वाटेवरचा मऊ गलिच्छा ठरतो। शेतकऱ्याचा हुशार मुलगा डॉक्टर बनतो, मजूरदाराची हुशार मुलगी अभियंता बनते। जेव्हा सर्वसामान्य घरातील बापाचा मुलगा अधिकारी बनतो, तेव्हा गरिबाची स्वप्न पूर्ण करणारी जादूची कांडी म्हणजे शिष्यवृत्ती योजना होय। फी, पुस्तके, वसतिगृह या सर्वांच्या ओझ्याखाली दबलेले विद्यार्थी या योजनेचे पंख लावून उडू लागतात। अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी होते। गुणवंत व हुशार विद्यार्थ्यांना प्रदेशात जाऊन शिक्षण घेता येते। समाजाच्या दृष्टीने विचार करिता विद्यार्थ्याचा दिवा पेटला की घर उजळते, घर उजळले की समाज उजळतो, समाज उजळला की संपूर्ण राष्ट्र प्रकाशमय होते। यासाठी विद्यार्थी प्रदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रमुख 2 शिष्यवृत्त्या येत आहेत। त्यामध्ये पहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरती योजना आणि दुसरी महात्मा ज्योतिराव फुले प्रशिक्षण आणि संशोधन महाज्योती। या 2 शिष्यवृत्तींचा लाभ घेऊन विद्यार्थी प्रदेशात जाऊन नामांकित विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवी आणि PhD करणे या मागचा मूळ उद्देश आहे। या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या 2 शिष्यवृत्ती योजना आहेत। त्यामध्ये न्यायधर ओसी योजना, ओसी शिष्यवृत्ती योजना आणि दुसरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना। या 2 शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे किंवा केंद्र सरकारच्या संबंधित वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करावा लागतो। या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन महाराष्ट्रामध्ये नामांकित व्यक्ती झाले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच शिष्यवृत्तींचा लाभ घेऊन समाजासाठी अमूल्य योगदान दिले। त्यांना बडोदा संस्थानाकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांनी कोलंबिया या उच्च महाविद्यापीठातून शिक्षण घेऊन संविधानाची रचना केली आणि दलित उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणले। त्यांच्या या सामाजिक संस्थेच्या लढाईमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळाली। या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या काही शिष्यवृत्त्या, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती तसेच महाराष्ट्र शासनातर्फे काही शिष्यवृत्त्या दिल्या जातात। त्यामध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती तसेच सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती। या व्यतिरिक्त जिल्हा परिषद शाळांद्वारे प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा तसेच खासगी क्षेत्रामध्ये टाटा व बिर्ला फाउंडेशन द्वारे मर्यादित स्वरूपाच्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात। पुणे विद्यापीठ, मुंबई महाविद्यापीठ याद्वारे मेरिट आधारित शिष्यवृत्ती दिल्या जातात। प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना, प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ व सोपी केली पाहिजे। अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभपणा असला पाहिजे। पात्रता व निष्ठांचे सकलीकरण, जटिल कागदपत्राची आवश्यकता कमी करून
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ कसा होईल यावर भर दिला पाहिजे। वेळोवेळी विद्यार्थ्याच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा झाली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडणार नाही। सामाजिक समता निर्माण करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागास असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळते। गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळते। भ्रष्टाचाराने भरभटलेल्या काळ्या ढगात अडकता कामा नये। शिष्यवृत्ती योजना ही ज्ञानरूपी दीपाला इंधन देणारी वात आहे। तिचा लाभ प्रत्येक पात्रताधारक विद्यार्थ्याला झालाच पाहिजे। ती काळोखात झगमगणारा तारा आहे आणि तिचा लाभ प्रत्येक पात्रताधारक विद्यार्थ्याला झालाच पाहिजे। एवढे बोलून मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।